अशोक चव्हाणांच्या याच प्रवेशावरती नाना पटोलेंनी सुद्धा टीका केली आहे। त्यांनीही त्यांचंही वक्तव्य समोर आलंय, पाहूयात। भाजपची स्मरणशक्ती कमजोर आहे किंवा ते जनतेला मूर्ख समजतात, असं नाना पटोले यांनी एक्सपोज करत म्हटलंय। भाजपचे आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे तथाकथित आदर्श घोटाळ्यातील आरोपी आहेत, असा आरोप भाजपने केला होता, असंही त्यांनी नमूद केलंय। अशोक चव्हाण यांच्या मागे ईडी सीबीआय यांचा ससेमिरा लावला, त्याचा हा परिणाम आहे। अखेर या जाचाला कंटाळून अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय, असं सुद्धा एक्सपोज मधून नाना पटोले म्हणतात। आता प्रश्न असा आहे की कालपर्यंत जे तुम्हाला भ्रष्ट वाटत होते त्यांनी नेमकं असं काय पुण्य केलं ते अचानक तुम्हाला पूजनीय वाटू लागले। Thank you.